Hello, good morning, all students. Standard 6th subject General Science, chapter number 7 Nutrition and Diet. In a previous lecture, we studied and discussed the chart the vitamins and sources and functions. A vitamin deficiency is the diseases of the night blindness, B1, B2, B9, B9, B12, the beriberi or pellagra diseases. The C is a scurvy disease deficiency. D is a Rackett's diseases. E is a weakness muscles obstruction and the reproduction skin disorders. And the K vitamins excessive bleeding after on an injury. In today's lecture, we will proceed forward a balanced diet. बॅलन्स्ड डाएट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये चौरस आहार किंवा संतुलित आहार असे म्हणतात. आता डिफाईन अ बॅलन्स्ड डाएट. आता ऑल दॅट वी कंझ्युम ड्युरिंग द डेज इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. तर ऑल दॅट वी कंझ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. की आपण दिवसभरामध्ये जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार असे म्हणतात. म्हणजे ऑल दॅट वी कंझ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. अ डाएट कंटेनिंग ॲडिक्विट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स्ड डाएट. म्हणजेच सर्व पोषण तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार किंवा चौरस आहार असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी डिफाईन द बॅलन्स्ड डाएट की अ डाएट कंटेनिंग ॲडिक्विट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स्ड डाएट. की ज्या आहारातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे मिळतात त्या आहारास संतुलित आहार असे म्हणतात. म्हणजे एक मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑल दॅट वी कंझ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. अ डाएट कंटेनिंग ॲडिक्विट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स्ड डाएट. आता या ठिकाणी पिरॅमिड दाखवलेलं आहे फिगरमध्ये. द बॅलन्स्ड डाएट पिरॅमिड. आता या ठिकाणी जी फर्स्ट स्टेज दाखवलेली आहे की सिरियल्स अँड द पल्सेस. सिरियल्स म्हणजे तृणधान्य किंवा आपण पल्सेस म्हणजे कडधान्य किंवा डाळी. या ठिकाणी याचा काय केलेला आहे समावेश आणि प्रोव्हाइड द एनर्जी. आता फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड द विटॅमिन्स अँड द फायबर्स. Milk and milk products, meat, fish and the eggs provided the proteins, and proteins the main function of the build up the body. And fatty substances is less than the oil, ghee and butter. Fatty substances less oil, ghee and butter. आता to build a strong and healthy body, you need all nutrients in the right proportion and in sufficient quantities in our daily diet. की निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश असणे गरजेचे असते. म्हणजेच टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी टू फाईट द डिसीजेस. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड द हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रियंट्स इन द राईट प्रपोर्शन्स अँड इन अ सफिशियंट क्वांटिटीज इन अवर डेली डाएट. की दररोजच्या आहारामध्ये की आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक मिळणे गरजेचे आहे किंवा सर्व घटकांचा समावेश त्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. द सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट. की संतुलित आहार मिळाल्यास द सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट अँड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. की काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता काय होते वाढते. अँड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. सेकंड दिलेलं आहे गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. गुड फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. की गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. थर्ड दिलेलं आहे इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट रेजिस्ट टू डिसीजेस. की आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता बॅलन्स्ड डाएटमुळे काय होते वाढते. अँड फोर्थ दिलेला आहे हेल्पस इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराची चांगली वाढ होते. म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट 4 पॉईंट दिलेला आहे. अँड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. सेकंड गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. थर्ड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट रेजिस्ट डिसीजेस. अँड फोर्थ दिलेला आहे हेल्पस इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी.
तर apart from having a balanced diet, apart from having a balanced diet, we also need to exercise regularly to keep ourselves fit and healthy. की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाची आवश्यकता असते. म्हणजे अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स्ड डाएट वी ऑल्सो नीड टू एक्झरसाइज रेग्युलरली टू कीप अवर स्लीव्स फिट अँड हेल्दी. म्हणजे आता सध्या कोविड-19मुळे बरेच विद्यार्थी शाळेमध्ये न येता घरीच आहेत, तरी ह्या विद्यार्थ्यांनी संतुलित आहाराबरोबर नियमित 10 ते 15 मिनटं नियमित तुम्ही व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळं आपलं शरीर निरोगी राहते. की अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स्ड डाएट वी ऑल्सो नीड टू एक्झरसाइज रेग्युलरली टू कीप अवर स्लीव्स फिट अँड हेल्दी. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे की हाऊ टू गेट अ बॅलन्स्ड डाएट. की संतुलित आहार कसा मिळावा. टू इन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स्ड डाएट फॉर्म द फूड वी ईट वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. तर पाठीमागच्या पेजमध्ये तुम्हाला दाखवलेला जो पिरॅमिड आहे त्या पिरॅमिडप्रमाणे आपल्याला संतुलित आहार मिळणं गरजेचं आहे. की टू इन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स्ड डाएट फॉर्म द फूड वी ईट वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. तर ऑल फूड विच वी ईट is classified into various groups. The all food which we eat is classified into various groups. तर याचाच अर्थ असा आहे की आपण खातो त्या अन्नपदार्थाचे विविध गटामध्ये काय केली जाते, विभागणी करतात. द पेस allotted to each food group in the pyramid that depends upon the proportion in which it should be included इन अवर डाएट. की आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्नपदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा आणि त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा देतात. म्हणजेच टू पेस अलॉटेड टू ईच फूड ग्रुप इन द पिरॅमिड द डिपेंड्स अपॉन द प्रपोर्शन्स इन विच इट शूड बी इन्क्लुडेड इन अवर डाएट. हेन्स we can choose foods from each group daily according to the pace adopted to eat in the pyramid. म्हणजे hence we can choose म्हणजे निवडणे फूड फॉर्म each group daily according to the pace adopted to eat in the pyramid. की प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून काय करता येतं, ठरवता येते. तर if we choose some items form each group in the right proportions according to the pyramid shown on the page number 53. म्हणजे पाठीमागच्या पानावर तुम्हाला पिरॅमिडची जी डायग्राम आहे म्हणजे आकृती जी आहे ती काय केलेली आहे, दाखवलेली आहे. तर वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स्ड डाएट. आणि संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते. म्हणजेच तर वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स्ड डाएट. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जी लहान मुलं आहेत ते लहान मुलं की सर्वचे सर्व जे अन्नपदार्थ तयार केले जातात त्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. किंवा एकच पदार्थ आवडतो म्हणून तो सतत खाणे हे पूर्णपणे कसं आहे, चुकीचं आहे. आणि आईनं तयार केलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ खाणं अत्यंत आवश्यक आहे. जे जंक फूड आहे किंवा बाह्य अन्न आहे म्हणजेच तुम्ही जे वडापाव खाता, समोसा खाता वगैरे असे बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी ऑलवेज रिमेंबर यामध्ये की हे नेहमी लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे. तर इफ अवर नीड फॉर न्यूट्रियंट्स is met through the food we eat, the nutrients are better utilized in our body. की पोषक तत्वांची गरज अन्नपदार्थातून भागल्यास त्यांचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. म्हणजेच इफ अवर नीड फॉर न्यूट्रियंट्स इज मेट थ्रू द फूड वी ईट, द न्यूट्रियंट्स आर बेटर युटिलाइज्ड इन अवर बॉडी. हेन्स द बेस्ट वे टू गुड हेल्थ is taking a balanced diet and avoiding the deficiency of any nutrients. आणि त्यामुळं काय होतं, संतुलित आहार घेणे व पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा काही उत्तम मार्ग आहे. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे फायबर्स. तर फायबर्स म्हणजे काय, तंतुमय पदार्थ.
आपण तंतुमय पदार्थ. तर या ठिकाणी डायग्रॅममध्ये दाखवलेले विविध घटक तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. फ्रूट्स वगैरे आहेत, केबेज आहे, फ्रूट्स आहेत या ठिकाणी. तर इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, की पिरॅमिडप्रमाणे आपल्या रोजच्या आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश होतो. म्हणजेच इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्पॉट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग किंवा टॅपल फूड्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड वी विल ऑल्सो गेट फायबर्स इज अ सफिशियंट क्वांटिटी. म्हणजेच की पिरॅमिडप्रमाणे आपल्या रोजच्या आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश होतो आणि त्यातूनच तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी लुक द डायग्रॅममध्ये दाखवलेले आहेत. फ्रूट्स दाखवलेले आहेत, सिरियल्स दाखवलेले आहेत, त्यानंतर लिफी व्हेजिटेबल्स दाखवलेले आहेत आणि यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये फायबर्स असतात आणि फायबरसुद्धा आपल्याला गरजेचे असतात. आता या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हणजे थोडे आठवासं सांगितलेलं आहे. तर कॅन यू रिकॉलमध्ये व्हॉट अ ट्रबल डू वी हॅव टू फेस इफ वी डू नॉट गेट इनफ फायबर्स फ्रॉम अवर डेली डाएट. की यामध्ये आहारातून आपल्याला पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर काय त्रास होऊ शकतो. What care must be taken to make sure that fibers is not lost or removed from the food we eat. की आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर याचं जे आन्सर आहे, तर इफ फायबर्स आर नॉट इन प्रॉपर प्रपोर्शन इन द डाएट. तर इफ फायबर्स आर नॉट इन प्रॉपर proportions in the diet, then there is a problem of constipation. So there is a problem of the constipation. The obesity is also caused due to the lack of fibers in the diet. In order to keep the fibers in the food tubes, they should not be overcooked. The peeling of fruits and vegetables should not be done. The flour should not be sieved. The husk in the flowers gives lots of vitamins and fibers. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे वॉटर. तर वॉटरमध्ये की अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. फॉर दिस पर्पज वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, सरबत, फ्रूट ज्यूस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. की सर्व पोषक तत्वाबरोबर शरीराला पाण्याची सतत गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणीही प्यावे लागते. द अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. फॉर दिस पर्पजेस वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, सरबत, फ्रूट्स ज्यूस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. कारण पाण्यामुळे शरीरामध्ये जे विद्राव्य घटक तयार झालेले असतात, विषारी घटक जे तयार झालेले असतात, हे विषारी घटक काय होतात, पाण्यामध्ये विरघळतात आणि युरिनीमार्फत शरीराच्या बाहेर काय केले जातात, टाकले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच भाग अभ्यासणार आहोत. थँक्यू.